नमस्कार मित्रांनो. प्रेम हा अत्यंत व्यक्तिगत आणि जटिल भावना आहे, जी की कोणत्याही अडथळ्यांवर मात करू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार विविध राशींच्या व्यक्तींमधील प्रेम संबंधांचा अभ्यास करून ही भावना व्यवस्थित समजावून घेता येऊ शकते. त्यांचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये कसे जुळतात हे आपण पाहू शकतो. आज आपण वृषभ आणि मकर या राशींमधील प्रेम संबंधावरती लक्ष केंद्रित करू. वृषभ राशीच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं किंवा प्रत्यक्ष वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी राशी आहे ती स्थिर स्वरूप राशी आहे. वृषभ राशीचे लोक स्थिर, विश्वसनीय आणि धैर्यवान असतात. ते त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि सुरक्षिततेला खूप महत्त्व देतात. वृषभ राशीचे लोक पारंपरिक मूल्य आणि परस्परांशी घट्ट जुळलेले असतात. ते भौतिक सुखसोयींना महत्त्व देणारे आणि जीवनाचा आनंद घेणारे असतात. वृषभ राशीच्या लोकांना स्थिर सुरक्षित वातावरणात राहायला आवडते. ते मेहनती आणि ठाम निश्चयी असतात आणि आपल्या ध्येयांना साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेणारे असतात. ते त्यांच्या प्रियजनांशी खूप वफादार असतात किंवा त्यांच्या आनंदासाठी काहीही करू शकतात. तथापि ते कधीकधी हट्टी आणि परिवर्तनाच्या विरोधात असू शकतात. आता आपण थोडं मकर राशीच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊ. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानात किंवा कर्मस्थानात येणारी ही रास आहे. स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. मकर राशीच्या व्यक्ती या महत्वाकांक्षी, अनुशासित आणि मेहनती असतात. ते त्यांच्या ध्येयांना साध्य करण्यासाठी दृढनिश्चयी असतात आणि त्यांच्या आयुष्यात यश आणि स्वतःच्या ओळखीला किंवा स्वतःच्या स्टेटसला खूप महत्त्व देतात. मकर राशीचे लोक किंवा व्यक्ती या व्यावहारिक, संघटित आणि संरचित असतात. मकर राशीचे लोक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष असतात. ते त्यांच्या आयुष्यात स्थिरतेला आणि सुरक्षिततेला महत्त्व देतात. त्यांच्या कुटुंब आणि प्रियजनांच्या भल्यासाठी समर्पित असतात. ते त्यांचे काम आणि करिअरला खूपच गंभीरपणे घेतात आणि त्यांच्या ध्येयाला साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. कधीकधी अत्याधिक गंभीर आणि कठोर सुद्धा असू शकतात. वृषभ आणि मकर राशीचा प्रेमसंबंध एक स्थिर आणि सामंजस्यपूर्ण असू शकतो. या दोन्ही राशी पृथ्वी तत्वाच्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये समानता आणि समज ही प्रबल असते. त्यांच्या संबंधामध्ये स्थिरता, सुरक्षितता आणि व्यावहारिकतेला महत्त्व आहे. सुरुवातीला मकर आणि वृषभ राशीबद्दल त्यांचं जे आकर्षण असतं हे व्यावहारिक आणि स्थिर दृष्टिकोनामुळेच तयार होत आहे. वृषभेची स्थिरता आणि स्थैर्य मकरेला आकर्षित करू शकते, तर मकरेची महत्वाकांक्षा आणि कर्तव्यनिष्ठता वृषभेला प्रभावित करू शकते. त्याचा प्रारंभिक संपर्क एक मजबूत आणि स्थिर आधारावरती आधारलेला असतो, ज्यामध्ये दोघेही एकमेकांचे गुणधर्म आणि वैशिष्ट्य समजतात आणि त्याचं कौतुकही करतात. दोघांमधील समानता सांगायचं झाले तर दोन्ही स्थिर तत्वाच्या आणि स्त्री राशी असल्या कारणामुळे त्यांचे नातेसंबंध मजबूत असतात. स्थिरता, सुरक्षितता आणि व्यावहारिकतेला महत्त्व देणार आहेत. कुटुंब आणि आप्तजनांच्या भल्यासाठी दोन्ही राशी समर्पित असतात. वृषभ आणि मकर दोघेही मेहनती आणि ठाम निश्चयी आहेत. ते त्यांच्या ध्येयांना साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांच्या आयुष्यात यश आणि ओळखीला किंवा प्रसिद्धीला खूप महत्त्व देतात. त्यांच्या संबंधामध्ये काही सामायिक मूल्य आणि ध्येय यांचा आधार आहे, त्यामुळे त्यांचे संबंध हे स्थिर आणि टिकाऊ असतात. सुरुवातीला या दोन्ही राशीमधील व्यक्तींसाठी काही आव्हाने सुद्धा असू शकतात. दोन्ही राशी हट्टी आणि परिवर्तनाच्या विरोधात आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद आणि असहमती निर्माण होऊ शकते. ते त्यांचे विचार आणि दृष्टिकोनावर ठाम असल्यामुळे अशा प्रकारची काही आव्हाने समोर येऊ शकतात किंवा त्यामध्ये संघर्ष होऊ शकतो. वृषभेच्या भौतिक सुखांची इच्छा आणि मकरेची महत्वाकांक्षा आणि कर्तव्यनिष्ठता यामध्ये काही वेळेस असंतुलन राहू शकते. वृषभ आपल्या आयुष्यात स्थिरता आणि आरामाला प्राधान्य देते,
तर मकर रास करिअर आणि ध्येयांना प्राधान्य देणारी आहे. या असंतुलनाला समजून घेण्यासाठी दोघांनीही संवाद साधणं आणि परस्परांना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. वृषभ आणि मकर यांच्यातील संतुलन आणि सामंजस्य समजा प्रस्थापित झाले तर त्यांचं जे नातेसंबंध आहेत ते खूपच उच्च प्रतीला जाऊ शकतं. याचप्रमाणे दोघांनी एकमेकांचे गुणधर्म आणि आवश्यकतांना व्यवस्थित समजावून घेतलं आणि संबंध एकमेकांचा करू शकले तर अर्थातच नातेसंबंध अधिक मजबूत आणि संतुलित होऊ शकतात. वृषभेला मकरेची महत्वाकांक्षा आणि कर्तव्यनिष्ठता समजून घेणं, त्यांना समर्थन देणं आवश्यक आहे. त्यांच्या साथीदाराला ध्येय आणि स्वप्नांना समर्थन देऊन त्यांच्या सामर्थ्यामध्ये सहकार्य करणं आवश्यक आहे. मकरेलाही वृषभीची स्थिरता आणि भौतिक सुखसोयीची इच्छा समजून घेणं आणि त्यांचा सन्मान करणं आवश्यक राहील. वृषभ आणि मकर यांच्यातील संबंधाची वृद्धी त्यांच्या एकमेकांवरील दृष्टिकोन आणि प्रयत्नांवर अवलंबून असते. जर त्या दोघांनी मतभेदांना विसरून एकमेकांना जसे आहे तसे स्वीकार करू शकले तर अर्थातच एक स्थिर आणि सामंजस्यपूर्ण प्रेमाचं मिश्रण दोघांमध्येही तयार होईल. वृषभ मकरेला स्थिरता आणि आराम प्रदान करू शकेल, जेणेकरून मकर आणि वृषभे यांच्यामधील जे प्रेम आणि नातेसंबंध आहेत ते अत्यंत वृद्धिंगत होऊ शकतील. वृषभ आणि मकर राशीच्या व्यक्तींमधील प्रेम संबंध एक स्थिर आणि सामंजस्यपूर्ण संबंध असू शकतो. त्यांच्यामधील समानता आणि समज यांची भावना त्यांच्या नातेसंबंधाला मजबूत आणि टिकाऊ बनवू शकते. त्यांच्या संबंधाच्या यशस्वीतेवरती त्यांचे एकमेकांवरील दृष्टिकोन आणि प्रयत्न हे अवलंबून असतील. जर ते त्यांच्या मतभेदांना समजून घेऊन आणि स्वीकार करू शकतील तर त्यांचे नातेसंबंध स्थिर, संतुलित आणि आनंदी होऊ शकतील. आपलं या संदर्भातलं मत काय आहे, आपले विचार काय आहेत, नक्की कळवा. धन्यवाद.